विधानसभेचे काटोल विधानसभेचे उमेदवार असणारे सलील देशमुख आपल्यासोबत आहेत. काय प्रतिक्रिया दादांना भेटायला आपण आलाय? निश्चित रूपाने राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. काही कामं राहिले तर आपण त्यांना विनंती करू शकतो, सांगू शकतो. विकासाचे काम आहे, विदर्भाचे काम आहे सर्व. परंतु ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आपण प्रचार पाहिला होता आणि आज तुम्ही भेटायला येणं एक वेगळे अर्थ काढले जात आहेत. राजकारणामध्ये भेटीगाठी चालूच राहणार आहे ना. रोहित पाटील देखील आलेत काही वेळा. चांगली गोष्ट आहे. ते त्या ठिकाणी ते आमदार आहेत. आपण पाहतो या ठिकाणी रोहित पाटील यांच्यानंतर आता सलील देशमुख हे देखील अजित पवारांच्या भेटीला आले आहेत. खरं तर मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भामध्ये चर्चा होत होती, मात्र ह्या अशा काही चर्चा नाही आहेत. सध्या मी केवळ माझ्या विधानसभा मतदारसंघातील कामांसंदर्भामध्ये भेटायला आलोय अशा पद्धतीची माहिती सलील देशमुख यांना एबीपी माझाशी बोलताना दिली. समोरची दृश्य पाहतोय. सलील देशमुख काही वेळापूर्वी रोहित पाटील ही सर्व मंडळी जी शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत अजित पवारांच्या निवासस्थानी. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी भेटायला आलोय अशा पद्धतीच्या भावना यांच्या वतीनं व्यक्त करण्यात येतात. यामागचं कारण अद्याप जे आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, सनिलेश बुदावले, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.